नमस्कार. वार्ता गोव्याची मध्ये मी सचिन खुटवळकर तुमचं स्वागत करतो. आजच्या सगळ्याच घडामोडी सविस्तरपणे जाणून घेऊया, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. राज्यभरात दसरा मोठ्या उत्साहात साजरा. विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे डिचोलीत संचलन. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा संचलनात सहभाग. भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आक्रमक. सुदीन, विजय दिगंबर आणि खवटेंवर प्रखर टीका. सगळ्यांची लक्तरं काढण्याचा इशारा. पार्किंग फी वरून झालेल्या वादात हणजूणमध्ये युवकाचा मृत्यू. पर्यटकानं तोंडावर ठोसा मारल्यानं गमावला जीव. कर्नाटकमधील पर्यटकाला काणकोणात अटक. हरवळेतील धबधब्यात युवक बुडाला. पोहण्यासाठी डोहात उतरला असता गमावला जीव. 2 महिन्यातील दुसरी घटना. कोकणी नाट्यकलाकार राजदीप नाईक यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत राजकीय सीमोल्लंघन. आणि कोविडमुळे एकाच दिवशी 4घांचा बळी गेल्यानं चिंता. मात्र नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाण घटल्यानं दिलासा. 24 तासात सापडले 54 रुग्ण. राज्यभरात दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS तर्फे डिचोलीत संचलन करण्यात आलं. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी RSSच्या गणवेशात संचलनात सहभाग घेतला. यावेळी सभापती राजेश पाटणेकर यांनी उपस्थिती लावली होती. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. दसऱ्याच्या निमित्तान संघाचे संचलन हे दर तालुका प्लेसीसचेर वेगवेगळ्या ठिकाणी गोंयांत खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरे केले वता. संचलन गेल्या वर्सा कोरोनाच्या महामारी खातीर जावंक नाशिल्लें. हांव दर वर्सा बिचोले तालुक्यांतल्या बिचोलेच्या संघ संचलनात भाग घेता. कोणूय योगायोगान म्हणजे सगळ्या जाणांक संचलन घेवपाची मुभा मेळ्ळी आणि त्या निमित्तात बिचोली तालुक्यातल्या या संघ संचलनाक सगळ्या संघ कार्यकर्त्यांच्या बरोबर म्हाका पार्टिसिपेट जावपाची संद मेळ्ळी. हांव परत एकदा संघातले सगळे कार्यकर्ते गोंयांतल्या सगळ्या लोकांक विजयादशमीच्यो खूप खूप शुभेच्छा दिता. आणि ज्या निमित्तात आमी एका विजयादशमीच्या निमित्तात की विजयाची गुडी रोवपा खातीर ज्या पद्दतीन गोंयांत कोरोनाचो नाश करपा खातीर आणि त्याच बरोबर सुख शांती आणि वैभव हाजो फुडें व्हरपा खातीर गोंयांतल्या समेस्त लोकांनी वावुरचें ह्योच खऱ्यो विजयादशमीच्यो शुभेच्छा आसा. समस्त गोंयकारांक विजयादशमीच्यो हार्दिक शुभेच्छा. आयच्या ह्या दिसा मोठे अशें म्हत्व आसतलो हो दीस, ज्या हेतून सीमाोल्लंघन करून नव्या एका विचाराची, नव्या एका पहाटेची सुरवात करपाचो प्रयत्न प्रत्येक मनीस करता आनी ताका यशू मेळटा असो हो दीस आसा. ह्या निमतान जी कितें आमची परंपरा आसा, शेकडो वर्सांची परंपरा आहा, त्या परंपरेचें पालन आयज सुद्धा सबंद भारतान या परंपरेचें पालन करता. परत एकदा सगळ्या विजयादशमीच्यो हार्दिक शुभेच्छा.
सत्तरीतील म्हाऊस गावचा प्रसिद्ध दसरा उत्साहात पार पडला। या दसऱ्यासाठी हजारो भाविक म्हाऊस गावात येतात। या दसरोत्सवाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवीदास गावकर यांनी। नाव आनंद घेऊ गावकर मावशी गावात आमचा दसरो 2-3 दीस आता चालू आसा। पहिली नवमी दुसरे दीस आणि तिसरे दीस आता 2-4 दीस आमी हांगा सगळे गांवकारी जमून आज देवाच्या दर्शनाक सगळे आज प्रजा येयल्ली आसता पिळगी आनी पिळगी आसता लोक सगळे देवाच्या दर्शनाक येता आनी देव तांकां प्रश्न हांव तो मनसुबे बसता लोक येता आनी आपल्या आपली इच्छा असा की देवाकडे तो पूर्ण करता। देव काही त्यांचे काही भ्रमण असो काही असो ते त्यांना सांगून आणि त्यांची आपली घोटी कोण भुरग्याक येता ती आपली भुरग्याक येता ती घोटी हे केल्ली आसता। कोण भितरी बाजा असतात ती नदीचे व्हरोन ती पिशी बुडून आसता। ह्या प्रमाणे खूब अनेक प्रश्न देव तो सोडटा आणि पिळगी ह्या आमची जागा देवा काही मोठे अशी ती भिकाम येयली जाल्यार ती सगळी पिळगी ह्या ग्रामांत तेजेर विचार करून ते देव तेज्या ते मातशे भायर घालून तेजो विचार करून तांकां व्हरोन बुडोवन ती जागा आपल्या थंयसून धाडटा। म्हणजे प्रश्न मोठे काही आसले जाल्यार ताका खरो देवाक म्हणून विशय मानचो पडटा। म्हाका सांग आज पावस पडला मोठो तेजो कितें असर पडटलो तुमचे? असो पावस आसा तो देवा आमी येता सदां वर्सान वर येतात पूण आतां अंदू आमकां भोवमान भितर पावस आसताच तो पूण अंदू आतां मोठो आतां कांय सांगूंक शकना ना अंदूच्या वर्सा पळोवन आमकां कांयच करूंक मेळो ना। अंदू दर्शनाक लोक खूब येतले अशें आमकां पिळगेक सगळे दिसून येयल्ले आसा आनी आमी सगळ्या आमंत्रण दिल्लें आसा लोक आयज दर्शनाक मावशी गांवांत रवाना जावचे येवचे म्हणून। अमित शहांच्या गोवा दौऱ्यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली। यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासेही केले। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे विद्यमान गृहमंत्री अमित शहांच्या ताळगावच्या कार्यकर्ता संबोधन मेळाव्याच्या भाषणात मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी दिगंबर, सुदीन, रोहन आणि विजय या 4 जणांना पुन्हा एकदा टार्गेट केलं। मी या सर्वांची लक्तरे काढू शकतो असं धक्कादायक विधान मुख्यमंत्र्यांनी आपल्या आक्रमक भाषणावेळी केलं। 2.5 वर्सां हांव मुख्यमंत्री आसा आणि ज्या विश्वासान हांव सांगपाक शकता अरे काँग्रेसी कडेन एकूय धमक आसची ना आमचेर आरोप करपाचे। सांगते त्या दिगंबर कामतेत विचारचे तेव्हा विजय सरदेसाय किंवा रोहन कवट्याक जाय जाल्यार त्यांची लक्तर हांव काडपाक शकता। अरे ज्या बळाचेर म्हाका विश्वास आसा म्हज्या मंत्रिमंडळांतल्या सहकार्याचेर त्याच ताकदीचेर म्हाका दिसता आमी लोकां मदीं वचपाची गरज आसा। माननीय मोदीजी उलो मारला आमकां आत्मनिर्भर भारत करपाचो। माननीय मोदीजी सांगला आमकां नवो भारत निर्माण घडोवपाचो। म्हाका विश्वास आसा अरे पॅन्डेमिकच्या काळात या आत्मनिर्भर भारत योजनेच्या सकयल आमी इतक्या मोठ्या प्रमाणात काम हांगासर करपाक शकता।
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या आक्रमक भाषणातील या धक्कादायक विधानांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घातलंय. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसा राजकीय आरोप प्रत्यारोपांची पातळी आणखीन आक्रमक स्वरूप प्राप्त करेल यात शंका नाही. मात्र सुदीन, दिगंबर, विजय आणि रोहन यांची अशी कोणती गुपितं मुख्यमंत्र्यांजवळ आहेत की ज्यामुळे सर्वांचीच लक्तरे काढण्याची भाषा मुख्यमंत्री करतायत याविषयीची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ दिने, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. प्रसिद्ध कोकणी नाट्य आणि चित्रपट कलाकार राजदीप नाईक यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत दिल्लीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. केजरीवाल बाबाकडे जवळजवळ पावणेवराची मिटींग आसली माझी. सो कशें आसा, गोंयांत मरे आमकां खास करून कलाकारांक तशी किंमत ना. म्हणजे खूप प्रयत्न केले सांगपाक बाबा कलाकार नांवाचो एक हें आसा, एक जमात आसा बाबा, ती त्रासान पडले तांकां खूब सांगोवपाचो, सांगपाचो प्रयत्न केलो. पूण ज्या पद्दतीन ते गोंयांत कलाकारां कडेन किंवा कॉमन मनशा कडेन पळयता पळय तांचो दृश्टिकोन खूब विचित्र आसा. सो म्हाका दिसता की केजरीवालान जे म्हणटा बदल जाय म्हणून पळय, तो बदल जाय. आनी बदल हो जातना नव्या लिडरां कडेन नवे चेहरे येवपाक जाय. त्या खातीर म्हजो प्रयत्न आसा हांव जर भितर सरून थोडे नवे चेहरे, आतां हांव खंय इलेक्शनाक रावतलो की कांयच अजून डिसिजन ना, कांय एक करूं ना. हांव फक्त त्या एका टीमीन, ज्या म्हजो आदर्श मरे मनोहर पर्रीकार, कित्याक एक शिक्षीत मनीस आशिल्लो आमचो, IITian. तसोच हो IITian जाका एक विजन आसा म्हणून तर तो दिल्लीक 2 फावटी आयलो न्ही. सो अशा हाज्या बरोबर ज्या टीमीन एडवोकेट, दोतोर असले जेन्ना शिक्षीत लोक येता पळय, अशा टीमीन म्हाका काम करप आवडटलें. आनी पयली फावट 45 वर्सां पूण खंयच्या तरी एका पक्षा कडेन हांव जॉईन जाला. म्हणजे काल पर्यंत हांव हेजे कडेन मनोहर पर्रीकार आसतना बीजेपीक हांव सपोर्ट केलो, पूण केन्ना तेंचे कडेन लिगली केन्ना जॉईन जावं नाशिल्लो. आयज मेरेन खंयच्याच पक्षाक जॉईन जावं नाशिल्लो, पूण हांचे कडेन हांव हें जाला, जॉईन जाला. ओके. सो फुडें तुमचे आतां कितें राजकीय निर्णय, फुडें तुमची वाटचाल तुमी कशी पळयता? अजून कांयच ना. हांवें फक्त आतां निर्णय घेतला जॉईन जावपाचो. जशें फुडें दीस वता तसो मागीर निर्णय कितें घेवप कितें म्हणटा तो मागीर म्हणप आसा एकटो उरना, आतां पक्ष उरलो न्ही. हय. तुमी तें डिसिजन कितें घेता तें मागीर म्हणजे सांगता ते डिसिजन घेता ताचेर मागीर फुडले निर्णय जातले. झेंडे आणि बॅनर्स भाजपचे असोत किंवा अन्य कुठल्याही पक्षाचे, विजेच्या खांबावर ते लावले असतील तर काढले जातील, असं वीज मंत्री निलेश काब्राल यांनी स्पष्ट केलंय. कायदा मंत्री या नात्यानं काब्राल यांच्या हस्ते धारबांदोडा इथल्या उपनिबंधक अर्थात सिव्हिल रजिस्ट्रार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थानिक आमदार तथा PWD मंत्री दीपक पाऊसकर आदी उपस्थित होते. फाटल्या दिसान तुमी डिसिजन घेवन लायटी खांब्या वयले सगळे जे बॅनर्स काडपा लायले आनी जी फाटल्या दिसान जी बॅनरबाजी जाल्ली ती सगळी निवळ करून तुमी लायटी खांबे सगळे निवळ केले. आनी काल परतून एकदां तेजेर भारतीय जनता पक्षाचे जेन्ना बॅनर लागले तेन्ना आमच्या गोंयांत वेगवेगळ्या लोकां कडल्यान प्रतिक्रिया उमटल्यो. तेजेर तुमकां कितें म्हणपाचें? काडले भारतीय जनता पार्टीचे जावं आनी कोणाचे जावं, ज्यो गोष्टी सारक्यो ना त्यो सारक्यो ना. आनी कोणाक जर लायटीच्या खांब्याचेर जर कितें घालपाक जाय तेणी पयशे भरपाक जाय. सुविधा आसा. 250 रुपया एक सायडीन पोल, 250 रुपया दुसरे सायडीन पोल. तेजे खातीर 3 म्हयने पासून तेणें पयशे भरपाक जाय. हो सुविधा भितर घेवचे. आनी जे भितर आमचे रुल्स आनी रेग्युलेशना भितर ते गोष्टी यूज करून मेवता त्यो गोष्टी भितर तेणी बॅनर घातले म्हणून आमी काडचे ना. सो ज्यो गोष्टी अनऑथरायज आसा ते फाल्यां हांवें लेगून घातले म्हाजे काडपाक जाय. आमकां कितें आमच्या कार्यकर्त्यांक कोणाक सोय आसा ते आमी कितें करूं शकता ताका. सो डिपार्टमेंट जो आसा इन्स्ट्रक्शन म्हाका सीन दिल्ले आसा. गोंयभर ज्यो गोष्टी जाता इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे पोलाचेर जे बॅनरां बांदलेले आसता वो कितें आसा ते तुमी सांगला काडल्या म्हण निवड केल्या. आतां कितें जालां, पयलीं अशें बांदनासले, चुकोन केन्ना 1-2 बांदताले ते कोण इग्नोर करताले. आतां पोलार एक पार्टीचे 5-5 बॅनर, 5-5 फ्लॅग, 5-5 पोस्टर. डिपार्टमेंटाचें काम लोकां कडेन कशें करपाचें? लायट रिपेर करपाक वता काही अडचणी करता मग तांकां. पोल चडपाक मेळना तर कशें करून मागीर तांणी. सो हेका लागून काडपा लायले. म्हाज्या हेका लागून कोणा म्हाजे स्टेटमेंट करता की हांवें काडपा लायलो, पूण हांवें काडपा लावना. डिपार्टमेंटाच्या लोकांनी अडचणी येता, म्हणजे पोलार चडपाक तांकां मेळना, पोलाचेर वचून काम करपाक मेळना. एक पोलाचेर स वेडे कितें आतां तुमी पळयल्लें आसा, कलरफूल जाला गोंय आमचें, खूब कलर येयल्ले आसा आनी हे कलरा भितर पोलूय कलर केले आमचे. सो हे काम करपाक पडटलें. सो आमचे पार्टीन जर खंय जर आमचे कार्यकर्ते उत्साह आसता की कोण कार्यकर्ते आमी उत्साह मोडपाक शकना, पूण म्हाका दिसता आमचे कार्यकर्ते जे आसा न्ही भाजपाचे
मे बी घातले जाल्यार तो सुवाळो जालो की दुसऱ्या नाल्ल दिसा काडटा. हेंचें तशें ना, हे बांदले की ते कुसो पासून तेजेर बाबा तो पडलो, तो दांडो आसतलो, फ्लॅग पडलो, ती कोण तरी बायल आसा तेजें तोंड पुसलां, तेणें तोंडां पुसलां, अशें पळयनासतना ते थंयच चालू उरता. आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उत्साह आसताच न्ही कार्यकर्त्यां मदें घालपाचे. तो कार्यकर्ते आमी खंय सांगना घाल म्हणून, तो कार्यकर्ते जे घालता तो जर सवाल जालो म्हणजे तो प्रोग्राम जालो रोखडे दुसरेच काडटा. असली गोश्टी मातशे पयस सगळें जाता. दुसरे पार्टी जे हांवें पळयला की बांदले ते मागीर काडपाचो नांव घेना, म्हणजे तो पोलूय तेणी विकतो घेतलो आनी सगळे तेणी विकते गेले अशें दिसता. जशें आज गोश्टी थोडे विकते घेवपाचे सुवाळे हांगा गोंय भितर चालू आसा, तितून भितर पोली विकते करपाचे अशें आसता दिसता म्हाका तेजे. आमी ताका पोल अजूनय कायदेशीर 250 रुपया एक सायड 250 रुपया दुसरे सायड तेणी कायदेशीर घेवचे आनी मागीर जाय तितले घालचे अशें तुमी मॅसेज तुमचे कडल्यान पावचे. पार्किंग फी देण्यावरून झालेल्या वादानंतर एका पर्यटकानं तोंडावर ठोसा मारल्यामुळे स्थानिक युवकाचा मृत्यू झाला. ही घटना हणजूण इथं घडली. पोलिसांनी तातडीनं तपास करत संशयित पर्यटकाला काणकोण इथं पकडलं. हणजूण समुद्रकिनारी फिरण्यासाठी दोघे पर्यटक कर्नाटकमधून आले होते. त्यांनी पार्किंगच्या जागेत आपली कार उभी केली, मात्र पैसे दिले नाहीत. याबाबत पार्किंग फी आकारणाऱ्या कर्मचाऱ्यानं विचारणा केली असता त्यांनी वाद घातला. त्या कर्मचाऱ्यानं पार्किंगचं कंत्राट घेतलेल्या हणजूण इथल्याच सागर नाईक याला माहिती दिली. त्यानं पर्यटकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही पर्यटकांनी वाद घालत पार्किंगचं शुल्क द्यायला नकार दिला. हा वाद वाढत गेला आणि धक्काबुक्की झाली. या दोघांपैकी एका पर्यटकानं सागर नाईक याच्या तोंडावर ठोसा मारला, त्यामुळे सागर हा खाली पडला. हे पाहून दोघेही पर्यटक आपली गाडी घेऊन पळून गेले. सागर बेशुद्ध झाल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. जमिनीवर पडल्यानंतर डोक्यात रक्तस्राव झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. हा प्रकार पोलिसांना कळल्यानंतर कर्नाटक पासिंगच्या गाड्यांची तपासणी सुरू झाली. राज्यातील सर्व सीमावरच्या चेक नाक्यावर संदेश पाठवण्यात आले. त्यानुसार काणकोणातील पोळे चेक नाक्यावर एका कर्नाटक पासिंगच्या गाडीत 2 युवक आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन खात्री केली असता हणजूणमध्ये मारामारी करणारे पर्यटक हेच असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी संशयित युवकाला ताब्यात घेतलंय. दरम्यान या प्रकारामुळे राज्यात संतापाची लाट उसळली. गोव्यात पर्यटनासाठी यायचं आणि स्थानिकांवर दादागिरी करायची असे प्रकार वाढत चालले. पर्यटकांच्या बेशिस्त वाहन चालवण्यामुळे अनेक अपघात होतात. वाहतुकीची कोंडीही होते. आता तर स्थानिकांवर हात उचलण्यापर्यंत पर्यटकांची मजल गेल्यामुळे स्थानिक प्रचंड संतापले. पोलिसांनी यापुढे असे प्रकार मुळीच खपवून घेऊ नयेत, तसंच नियमबाह्य वागणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होते. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. साखळी जवळच्या हरवळे धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. अखिलेश जगदीश शर्मा असं त्याचं नाव असून तो वास्को इथला रहिवासी होता. हरवळेतील रुद्रेश्वर देवस्थान जवळचा धबधबा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी गोव्यातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून शिवभक्त तसंच पर्यटकही येतात. मात्र हा धबधबा अनेक वेळा धोकादायक बनल्याचं दिसून आलंय. आंघोळीसाठी धबधब्यात उतरणारे योग्य ती काळजी न घेतल्यानं बुडतात. अनोळखी लोकांना इथल्या खोल डोहातील पाण्याचा अंदाज येत नाही. शुक्रवारी दुपारी अशीच दुर्घटना या धबधब्यात घडली. धबधब्यात पोहण्यासाठी गेलेल्या अखिलेश जगदीश शर्मा याचा बुडून मृत्यू झाला. हा 21 वर्षीय युवक वास्को इथला रहिवासी होता. दरम्यान अशा अनेक घटना या ठिकाणी घडल्यात. एप्रिल महिन्यात याच धबधब्याच्या डोहात आंघोळीसाठी उतरलेले 2 युवक पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाले होते. अग्निशामक दलाला माहिती मिळाल्यानंतर दोघांचाही शोध घेण्यात आला होता. गोलू कुमार आणि सत्यम कुमार अशी बुडालेल्या युवकांची नावं होती. ते दोघेही मूळचे बिहारचे रहिवासी होते. त्यानंतर 23 ऑगस्टलाही अशीच दुर्घटना घडली. दिल्लीतील उत्तम नगर इथं राहणारे काही तरुण पिकनिकसाठी गोव्यात आले होते. संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हे सर्व तरुण हरवळे धबधब्यातील पाण्यात उतरले. त्यावेळी स्थानिकांनी त्यांना पाण्यात न उतरण्याचा सल्लाही दिला होता. मात्र एकदा पाण्यातून जाऊन आल्यानंतरही 21 वर्षीय तरुणाला पुन्हा पाण्यात जाण्याचा मोह आवरला नाही. हर्ष राजेश कुमार हा तरुण पुन्हा पाण्यात गेला आणि त्यानंतर बाहेर आलाच नाही.
थोड्या वेळाने शोधाशोध सुरू झाल्यानंतर तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची आणि बुडाल्याबाबतची आरडाओरड सुरू झाली। त्यानंतर लगेचच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध मोहीम सुरू केली। अखेर 7:30 वाजण्याच्या सुमारास या युवकाचा मृतदेह हाती लागला होता। बुडालेला 21 वर्षीय तरुण आपल्या मित्रांसह कळंगूटला उतरला होता। 21 ऑगस्टला हे दिल्लीतील मित्र फिरायला म्हणून गोव्यात आले होते। हरवळे धबधबा हे लोकप्रिय पर्यटन स्थळ असल्यानं अनेकांची पावलं तिथं वळतात। तिथल्या पाण्याचा डोह पाहून अनेक जण आंघोळ करतात, काही जण धार्मिक श्रद्धेपोटी स्नान करतात। मात्र असं करत असताना योग्य ती खबरदारी घ्यायला हवी। ती घेतली नाही तर जीवाला धोका निर्माण होतो। अनेकदा आवाहन करूनही उत्साही पर्यटक हरवळेच्या पाण्यात उतरून धिंगाणा घालतात। त्यामुळे अनेक दुर्घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत। आता पुन्हा एकदा एका तरुणाचा हरवळेतील धबधब्याच्या पाण्यात बुडून जीव गेल्यामुळे स्थानिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे। फलक लावलेला असून सुद्धा पर्यटक पाण्यात जायचे थांबलेले नाहीत। त्यामुळे या ठिकाणी कडक पहारा ठेवण्याची गरज निर्माण झाली। गोव्यात नव्यानं सुरू झालेल्या फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीमुळे राज्यातील गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं होणार आहे। त्याचप्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांना ही एक चांगली संधी उपलब्ध झाली अशी प्रतिक्रिया गोव्याचे डीजीपी मुकेश कुमार मीना यांनी दिली। एक्चुअली जो फॉरेंसिक साइंस की जो ज़रूरत पड़ती है राइट फ्रॉम द जो क्राइम होता है उसी टाइम से पड़ जाती है। तो कुछ एक्सपर्ट्स की कमी है। इसके अलावा जो उस जैसे क्राइम होता है उसी टाइम ज़रूरत पड़ती है, उसके बाद ड्यूरिंग इन्वेस्टिगेशन पड़ती है और कई चीज़ें ऐसी होती हैं जो कि फॉरेंसिक साइंस के थ्रू ही कर सकते हैं। और उसमें डिफरेंट सब्जेक्ट्स हैं, केमिस्ट्री सब्जेक्ट्स हुआ, नार्कोटिक्स हुआ या डॉक्यूमेंट एग्जामिनेशन हुआ और भी काफ़ी बायोलॉजी हुआ या डीएनए टेस्टिंग हुआ। तो उसमें क्या है कि जो एक्सपर्ट्स हैं वो एडिशनल एक्सपर्ट्स होने चाहिए। अभी भी गोवा पुलिस की तरफ से कई जो सैंपल्स हैं बाहर भेजे जाते हैं। अभी जैसे डीएनए फिंगरप्रिंटिंग की हमारे पास सुविधा नहीं है। हम एफएसएल जो है यहाँ पे गोवा की, उसमें डीएनए फिंगरप्रिंटिंग की भी फैसिलिटीज़ प्रोवाइड कर रहे हैं। उसके अलावा जो जो फैसिलिटीज़ नहीं है उसको सबको कर रहे हैं। लेकिन जो फॉरेंसिक यूनिवर्सिटी से जो लोग ट्रेन होंगे, जो स्टूडेंट्स उसमें ग्रेजुएशन करेंगे और जो उनको क्वालिफिकेशन होगी उसके बाद उन लोगों को यूज करना बहुत अच्छा रहेगा, क्योंकि दे आर साइंटिस्ट। तो साइंटिस्ट उसको अच्छी तरह एविडेंस दे सकता है और गोवा के लिए इसलिए बेनिफिट होगा कि गोवा के यहीं से आए। गोवा में बेनिफिट ये भी रहेगा कि सपोज गोवा में कोई क्राइम हुआ है, गोवा पुलिस उसको कॉन्टेक्ट करना चाहती है तो ऑल एक्सपर्ट्स आर अवेलेबल, तो उनकी एडवाइस ले सकते हैं। पुलिस ऑफिसर्स के लिए बहुत यूजफुल है। पुलिसों के साथ उनकी फॉरेंसिक वैन जो है वो भी भेजने का उनका मानस है, उनका प्लानिंग है, तो वो कैसे हेल्पफुल होगा? नहीं, उसमें जो जैसे जो भी अगर क्राइम हो रहा है उसमें एक्चुअली हमारे पास भी मोबाइल वैन्स है, तो उस मोबाइल वैन को और स्ट्रेंथन करेंगे। और ऐसा है क्राइम पे हर चीज़ सैंपल भेजने के बजाय अगर वहाँ इमीडिएटली मोबाइल वैन जाती है और वहाँ पर साइंटिस्ट पहुँच जाते हैं तो वो जल्दी से जल्दी इन्वेस्टिगेशन हो जाता है और एक्चुअली साइट पे इमीडिएटली एक्शन होता है। सर दिनों में सीएम ने बोला था कि 2 बुलेट प्रूफ जो कार है वो आएंगी वीवीआईपी लोगों के लिए, तो उसका क्या अपडेट है? नहीं, हमने कार परचेज कर ली फॉर्च्यूनर कार से और दे हैव बीन सेंट टू फैक्ट्री और उनका जो बुलेट प्रूफिंग हो रहा है और जैसे बुलेट प्रूफिंग हो जाएगा तो दे विल बी those car are already used, mean 30,000 kilometers they must have ran. तो उसका वेस्टेज नहीं हो जाएगा अपडेट करके, इससे बेहतर है नया कार ले ले। No, they are only new. They are new cars. No, they were not allotted to anybody. They were sent. They were only empty, were only checking because अगर किसी व्हीकल को स्टैटिक आप परमानेंटली रख दोगे वो खराब हो जाता है टायर में। They were checking. They were not used. They are new vehicles. जो सरकारी की गाइडलाइंस है उनको फॉलो करना है। जैसे जो मास्क नहीं पहनते मास्क को पहना है, वैसे हम डेली हम फिगर लेते हैं, डेली फाइन भी करते हैं। इसके अलावा जो गवर्नमेंट की गाइडलाइन है तो पुलिस का ये है कि पुलिस की पेट्रोलिंग बढ़ा दी है। आप देखोगे बीच पे और उस पर, और अब हम बीच पे पेट्रोलिंग के लिए फॉर योर इन्फॉर्मेशन अभी हमारे पास व्हीकल 4x4 नहीं था, तो अभी हमने 8 व्हीकल अभी सेंक्शन होके आगे हैं। थार व्हीकल सेंक्शन होके आगे हैं
एंड थार्स को हम जो बीचेज वाले पुलिस स्टेशन है उनको हम जल्दी अलॉट कर देंगे, जैसे हमारे पास थार आ जाए, लेकिन सरकार की तरफ से मुझे सेंक्शन होकर आ गई है। तो टूरिस्ट सेफ्टी के लिए, बीचेज की पेट्रोलिंग के लिए, हमको बीच पेट्रोलिंग के लिए हमको थार व्हीकल सेंक्शन हो गया। सिंस वी आर कमिंग क्लोज टू क्रिसमस एंड न्यू ईयर, एडिशनल फोर्स कुछ मंगाएंगे या गोवा की काफ़ी? वी डोंट नीड एडिशनल फोर्स फ्रॉम आउटसाइड। अभी हम रिक्रूटमेंट कर रहे हैं, तो हमारा रिक्रूटमेंट बिल्कुल एडवांस स्टेज पे है। बाकी हमारे पास फोर्स है, उसके बाद हम रिक्रूटमेंट करेंगे तो उनको लगाएंगे। क्राइम जो है वो रजिस्टर कर रहे हैं, पहले वैसा नहीं होता था। अभी गोवा पुलिस ऑल केसेस जो है वो सब रजिस्टर कर रहे हैं। इसके बारे में कहना चाहूँगा, जब मैंने ज्वाइन किया तो इनकी माइंड में हेजिटेशन था। दे वर नॉट केसेस। आप इवन मोटर व्हीकल थेफ्ट केसेस रजिस्टर नहीं करते थे आप। ये भी रजिस्टर, मोबाइल, इवन मोबाइल किसी का रजिस्टर नहीं करते। उसके बाद हमने देखा, इनको ब्रीफ दिया, फिर कुछ पाया, कुछ लोग फिर भी नहीं कर रहे, देन वी स्टार्टेड टेकिंग एक्शन। हमने 1-2 को सस्पेंड भी किया था। उसके बाद अभी इनकी मेंटलिटी हो गई है कि यस हमको रजिस्टर करना है, क्योंकि पहले हमको किसी भी जगह का जो एग्जैक्ट क्राइम हमको मालूम होना चाहिए, यहाँ क्राइम कितना हो रहा है। अगर आप रजिस्टर नहीं करोगे तो आपको पता ही नहीं है, तो झूठा फिगर है। क्राइम हो रहे हैं, नॉट रजिस्टरिंग। तो पहले क्राइम रजिस्टर करो। उससे एडवांटेज ये होता है कि अगर कोई क्रिमिनल पकड़ा जाता है तो पुराने केस रजिस्टर में 20 केस या 15 या 5 जो भी 1-2 केस है, वो सारे के सारे उसमें कैलकुलेट हो जाते हैं और उनके खिलाफ सारे केसेस में एक्शन। और इसका कुछ क्राइम रेट बढ़ने ज़्यादा हुआ इसके लिए सर? ऐसा नहीं, क्राइम रेट नहीं बढ़ जाता, क्राइम तो फिगर बढ़ेगा, क्योंकि वो तो एक्चुअली ये है। लेकिन हमको धीरे धीरे जब ज़्यादा केस रजिस्टर करोगे, जब ज़्यादा क्रिमिनल के खिलाफ एक्शन होगा, अल्टीमेटली फील्ड में आफ्टर सम टाइम यू विल सी इम्पैक्ट, क्राइम कम हो जाएगा। सर वो जो कल वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आता इथंच थांबायची, पण ताज्या घडामोडी आणि अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं।